टाळी वाजवा टाळी. कुंडली कवरदे हरी विठ्ठल छत्रपती संभाजी महाराज की जय। सत्य धनातन सब साधन की नमः पार्वती माताये। हरी रंगे रंगे रे श्री रंगे काय भुलला से पतंगे शरीर जायाची ठेवणे धरशी अभिलाष धने नभे तुझा हा परिवार नभे तुझा हा परिवार द्रव्यधारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाष धने अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष धने पांडुरंगा जयांचे केले स्मरण भूय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सजिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाच्या रथी एकचे चक्र पाही नसे भूमी आधार आकाश काही
असे सारथी पांगुळाच्या रथाशी नमस्कार माझा त्या सूर्यनारायणाशी आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमोस्तुते विठ्ठला विठ्ठल विठ्ठला टाळी वाजवा टाळी 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 श्रोते मंडळीत एवढे बिंद असते त्यांना वाटतं एवढे उभं आहे यांचंच काम आहे खाली बसलेल्याचं काही बरं काही थंडी एवढी नाही गरम होऊ राहिलं नाही थंडीमध्ये गरम होत आहे कारण हे सगळ्यांना तेज देण्याचं काम करणारं स्थान आहे तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला काय आहे हा? चांगलंच देणार आहे चेतनाच देणार आहे आणि मग थंडी असो का हा पावसाळा असो की उन्हाळा असो परंतु सगळ्यांचं चित्त जर प्रसन्न असेल तर भजन काय होतं हा देवालाही तोच माणूस आवडतो का जो काय करतो आनंदाने देवाची सेवा करतो नाही तर मग काय मोले घातली रडाया नाही असो आणि माया ते लोकही करतात परंतु त्यांना काहीतरी मिळणार असतं परंतु आपल्याला असं मिळणार आहे का जे न संपणार आहे विठाला कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात चित्तै कंठावरोधन विधो स्मरणं कृतस्ते भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुजेक जिनकी पद वंदन की नासत विघ्न अनेक त्रिसंताची माता चरणावरी संताची माता चरणावरी सांग हे करी दंडवत पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख शरणाची ये माता चरणावारी अष्टांग करी दंडवत साष्टांग हे करी माता चरणावारी दंडवत साष्टांग हे रंगी रंगे रे श्रीरंगी काय फुललासी पतंगी शरीर जायाचे ठेवणे घरची अभिलाष धने सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार काय देण्याची गरज आहे दररोज परिहार ऐकता तुम्ही नाही सगळ्यांचा परंतु परिहार संत महात्म्यांचा आणि देवाचा अवश्य द्यावा लागतो नाही का? ज्यांनी आपल्यासाठी हे सगळं मैदान मोकळं करून ठेवलंय त्या महात्म्याचं स्मरण करणं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं स्मरण करणं जे तुम्हाला घेऊन चाललेले आहेत त्यांचं स्मरण करणं या सगळं सर्व लोकांचं कारण परमात्म्याची अनंत कारण म्हटलेलं आहे प्रत्यक्ष देवता असणारी भगवान सूर्यनारायणाची कृपा असलेलं ही
परिसर आहे. आणि विशेष भगवंताची कृपा आणि अनंत पटीने आशीर्वाद असणारे तपोनिधी रामगिरी बाबांचा काय हा तपस्थली आहे. या सर्व पंचकृषी मध्ये काय आहे, त्यांच्या नावाचा उद्घोष आहे. कारण जे चांगलं करतात त्यांचंच लोक नाव घेतात, वाईट करणाराच लोक लवकर विसरून जातात. परंतु एखाद्यावरती उपकार आणि उपकाराच्या पात्रामध्ये म्हटले, कारण त्यांचा उद्देश एक होता संत महात्म्यांचा. स्वतः ते या कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये तरण्या करत आले. सहस्तरती सहस्तरती लोकास्तारयती. ते स्वतः तर तरतातच, परंतु लोकांनाही आपल्या बरोबर काय करतात, तारून नेतात. कारण तरले तरती हा कारण त्यांना पूर्णतः विश्वास आहे. आणि ज्यांना स्वतःवर विश्वास आहे तोच हा या सगळ्या क्षेत्रामध्ये उतरू शकतो. भगवंताच्या भक्तीची आवड लागू शकते. आणि ज्याला भरवसा नाही त्याच्यासाठी म्हटलेलं हे नाही, आबाल वृद्ध असणारे जे लोक आहेत ना, त्यांच्याकरता संत आले आणि त्यांनी सांगितलं कुणावर ठेवू नका, परंतु कुठं ठेवा, संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे सर्व भावे सर्व भावे संत महात्म्यांच्या चरणावरती ज्या जीवाने विश्वास केला, हा त्याला तरण्याला काय, त्याला काही प्रयत्न करावे लागत नाही. तो आपोआपच काय आहे, हा भक्त काय आहे, जवळ गेलं पाहिजे. परंतु संत महात्मे नाही जवळ आलं तरी काय करतात, हा होऊन जवळ जातात किंवा लांबून काय करतात आपल्या जवळ. कारण म्हटले देवाने किंवा संतांनी जर जवळ घेतलं तर महत् पुण्य म्हणायचं त्या जीवाचं. कारण पुण्यवान आणि पाप आणि पुण्याचं गणित फार मोठं अवघड आहे. परंतु जर कर्म जर माणसाचं शिल्लक असेल ना, ते भोगण्याकरता ही भूमी आहे, याला कर्मभूमी म्हटलेलं आहे. कर्मभूमी ऐसा ठाव ऐक नाही, इथं कर्म भोगण्याकरता जीवाला यावं लागतं. देव जरी असला तरी देवाला यावं लागतं. आणि संत महात्मे सुद्धा आपलं कर्म भोगण्यासाठी, कारण म्हणतात जोपर्यंत कर्म शिल्लक आहे तोपर्यंत ते भोगून काय करतात, संत महात्मे संपवतात. आणि जीवाला संपावं लागतं. विठाला जर कर्म शिल्लक राहिलं तर म्हणतात ना, भुक्तम शेते कर्म कल्प कोटी शतैर. जर शिल्लक राहिलं ना तर कितीतरी जन्म घ्यावे लागतात आणि ते कर्म भोगण्याकरता. परंतु याला मृत्यू लोक म्हटलेला आहे. आणि म्हणून याचा काही जीवाचा इथं राहण्याचा विश्वास नाही. आणि म्हणून जगदवंदनीय देव मान्य संत तुकोबर आहे या अभंगामध्ये जीवाचा अंत काळाचा विचार सांगतात. विठाला त्याची आवड त्यांच्या जीवनामध्ये संत महात्म्यांच्या निर्माण झाली. आता ही आवड, हा हे सगळं परमात्म्याविषयी प्रेम, सद्गुरु तपोनिधी रामगिरी बाबा आता आपण नाही पाहिले, परंतु ज्या लोकांनी ज्या महात्म्यांनी त्यांची काय केली, सेवा शुश्रूषा केली, त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काही जुने लोक असतील. कारण साधूला म्हटलं तर काय आहे, बघितल्यानंतरच काय होतं, अंतकरणातलं पातक ते काय करतात, नष्ट करून टाकतात, आहे की नाही. कारण पुण्यपुरुष त्यांनाच म्हटलेला आहे. कोणीही होऊ शकत नाही पुण्यपुरुष, कारण त्याला तप लागतं. ज्याच्या जीवनामध्ये काही तपही नाही, जपही नाही, ज्ञानही नाही, दानही नाही,
अशा माणसाचा काही उपयोग आहे का? शास्त्रकार म्हणतात येशाम न विद्यान तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म ते मृत्यू लोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. ज्याच्या जीवनामध्ये विद्या नाही आहे, येशाम न विद्या, तप नाही आहे, दान नाही आहे, ज्ञान नाही आहे, गुण नाही आहे, धर्म नाही आहे, असा जीव या धरित्रीला म्हटले चार पायाचा श्वापद जसा आहे ना, ऐका, ते मृत्यू लोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. असे काय थोडे काय, हा बाकीचे प्राणी काय थोडे काय, येरक नाही काय, नाही तरी थोडी श्वान शुकरे बापुडे किती आहेत महाराज. एक कारण म्हटलेलं आहे, एक नाहीये. जीवाला हे प्राप्त करून घ्यायचंय ना, त्याच्यासाठी 1,84,000चा फेरा आहे, 1,84,000 न चुके फेरा गणित नाही दातारा. त्याचं गणित काय, 1,84,000चा फेरा आहे. आणि मग किड्यामध्ये काय आहे, पक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये, कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा हा मग लागे वारा. मनुष्य देहा. बहुत जन्माती जन्मला शिकणारा, बहुत जन्माती जन्मला शिकणारा, बहुत जन्माती जन्मला शिकणारा, बहुत जन्माती जन्मला शिकणारा. बरं का, सावध राहावं लागणार आहे सगळं. हा कारण काय, हे लाईव्ह हे अवघड आहे. हे जरा लावलं तर मग सगळ्यांना काय, कारण इथं सगळी शहाणे वेडे असले तर माप असतो, परंतु कसे आहेत, हा एक एका होणे. आणि जर कोणीच कोणाकडे नाही पाहिलं तर धिंगाणं झालं होणार नाही. उठाला अरे ना, महाराज म्हटले असं राहावं लागेल, तुम्ही आम्ही गदारोळी आनंद. आनंद पाहिजे. काय खाण्यामध्ये सुद्धा आनंद नसला तर उदास वृत्तीनं माणूस खाईल का? त्याला चावं लागेल, खावं नाही लागेल, बळतच काय करावं लागतं, एखाद्याला बसवावं लागतं. परंतु तसं नाही, इथं आवडीने म्हटलेलं आहे. जसं म्हटले इथं अनंत जन्माचं पुण्य आहे म्हणून काय नरदेहाची प्राप्ती आहे. नाथ बाबा सांगतात, बहुता सुकृते नरदेह लादला भक्ती विना गेला. ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सावध करतात, आणि संतच फक्त सावध करू शकतात. बाकी तुम्हाला सावध नाही, बेसावध करून तुमचं लुटून नेणार. परंतु संत आणि देव मात्र जीवनाची सार्थकता काय करतात, कृपा करण्यासाठीच ते आलेले आहेत. तुकोबारायांचा अवतार हा फार महाराज. आज आपल्याला काहीच नाही, सगळं साजबाज आहे, काय नाही सगळं काही आहे. मला सांगा किती लाभ आहे तुम्हाला या ठिकाणी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने. बाबांची कृपा आहे. 47व काय आहे, बरोबर आहे ना, 47व वर्ष कार्यक्रमाला आहे की नाही. बाबांची पुण्यतिथीचं किती वर्ष आहे, म्हणजे एक वर्ष. त्याच्यामुळं काय सांगायची गरज नाही, कारण गेले 47 वर्षापासून काय चालू आहे, परंपरा लाभलेली आहे, इथं सांगण्याची गरज नाही. अहो बाकीच्या धर्मामध्ये त्यांचा फक्त आवाज निघू द्या तर सगळे लोक काय होतात, पटापटा गोळा होतात. आणि आपले काही माग तर काही पुढं तर काही तिकडं तर काही इकडं, आणि खायला म्हणलं का सगळ्याच्या पुढं.
म्हणजे फक्त याच्याच करतायत, फक्त पोट भरण्याकरताच आहे का? हा, खाण्याकरता नाही मिळाला राजा हो. देह मिळालेला आहे तो कशा करता? देह देव दिला देह भजन गो माता भजन गो माता देव दिला देह भजन गो माता देव दिला देह भजन गो माता देव दिला देह भजन गो माता दिला देह भजन गो माता भजन गो माता देव दिला देह भजन गो माता देव दिला देह भजन गो माता भजन गो माता देव दिला देह भजन गो माता सगळं काही सुंदर आहे, सगळं सुंदर आहे, पण जर स्वरूप हे सुंदर आहे. आचार्य म्हणतात हा, शरीरम स्वरूपम यशश्चारुचित्तम, ऐक नाही काय म्हटलेलं आहे? धनम मेरु तुल्यम, परंतु त्याची जर बुद्धी, त्याचं मन जर भगवंताच्या चरणावरती रत होत नसेल तर म्हटले ते काय सगळं काय आहे व्यर्थ आहे. तसं आहे, भजनच होत नसेल. आता इथं भजन न होण्याला काय कारण आहे? इथं व्हायलाच पाहिजे. देवाच्या दरबारामध्ये आलं का ती वृत्ती, आपली वृत्ती नष्ट झाली पाहिजे आणि वाईट असणार, आणि चांगली वृत्ती आपण काय केली पाहिजे? धारण केली पाहिजे. कारण बुद्धीची देवता कोण आहे? भगवान. मला वाटतं कुठंच भेटत नाही बघायला, भगवान सूर्यनारायणाचं मंदिर. आणि काय सुंदर मूर्ती आहे, तेज आहे मूर्तीमध्ये. ही कृपा फक्त साधूमुळे महाराज. हा, हे महात्मा झाले नसते तर आमच्या सारखे हे सगळे तुम्हाला भेटले, एक तर कोणी इकडे येत नाही. येत सगळे, नको बाबा. एकदा कलर लागला का परत तो न सुटणार आहे. बाकीचे कलर सुटतात जातात, किती कलर धारण करू शकतो, परंतु हा असा कलर आहे. हा, धर्म एकदा धारण केला तसा हा संन्यास धर्म आहे. एकदा स्वीकारलं ना, परत माघारी येणच नाही. कारण काय? ज्याची वृत्तीच काय झालेली आहे, पूर्णतः त्याग झालेला आहे सगळ्या गोष्टींचा. आणि म्हटलेलं आहे त्याग वृत्तीचा, ज्याने जीवनामध्ये सर्वात जादा त्याग केला ना, भोग त्याच्या मागे पळतात. काय? कारण भोग असे आहेत, जो नको म्हणला का त्याच्या मागे जाणार. आणि तुम्ही म्हणणार का येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, तो म्हणतो अरे काय हो बाबा, आता काही लोक आमच्याकडे उगच घेण्यात देण्याचं नसताना काय करतात? राग द्वेष करतात. कारण काय? अरे हे जे मिळालेले, हे जे गुण मिळालेले आहेत, ही जी वाणी मिळालेली आहेत, ही सर्व फक्त एकच म्हणावं लागेल. सगळं कर्तृत्व स्वतःच जर असला आणि तो म्हणत नसला ना का कृपा कोणाची तरी नाही, तर त्याची ती काय आहे, सगळे गुण काय आहेत, व्यर्थ आहे. तसं संतांनी काय केलेलं आहे या ठिकाणी, हे सगळं सजवलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या या
परिसरामध्ये या बरबडा, मला वाटतं बरबडाच ना, हा, बरबडा 2 गाव होते नाही का, 2 गाव, एक गाव होतं 2 झाले नाही का, एकाचे 2 झाले. बाबांची इच्छा दोन्हीचे एक करण्याची होती, पण एक तिकडं आणि एक इकडं, एक इकडं आणि एक इकडं. काय 2 म्हणलं काय होतं, द्वैत येतं आहे का नाही. अरे संतांनी द्वैत सारून अद्वैताचा काय आनंद दिलेला आहे. संतांनी काय केलेलं आहे, असं भेद केलेला नाही. भेद करणारा महात्मा असू शकतो का, नाही महाराज. कारण तसं जर असतं, आज आमचं काय मोठ्या भाग्यानं, कारण इथं येण्याचा योग आमचे युवा संन्यासी आहेत बरं का, अमोलानंद महाराज. लोक सांगतात का काही ते काय निर्भीड आहे, ते भेद नाही आणि भिलत नाही पाहिजे. अभयम सत्व संशुद्धीर म्हटलेलं आहे का. संन्यासाचं लक्षण काय पाहिजे, अभय. भीती नकोय कोणाची. हा, भीती, अरे ज्याने जन्म दिला त्यांना भिले नाही म्हटल्यानंतर बाकी त्यांची बात काय नाही का. ज्यांच्या कुळामध्ये, ज्यांच्या उदरामध्ये जन्म घेतला त्यांनाही काय आहे, लांबून नमस्कार आहे. तर बाकीच्या जगाचे, परंतु संत मात्र हित करण्यासाठी आहेत. हे वस्त्र आहे, हा, हे धारण केलेत म्हणजे का काय, त्याग केला म्हणजे लोकांचा त्याग झाला का. तुम्हाला जो माणूस लोकांमध्ये राहून भक्तीचा काय करतो, मार्ग सुलभ करून देतो ना, तो खरा श्रेष्ठ आहे. विठाला आमचे स्वामीजी हरिभक्त पारायण रामकृष्ण बाबा, आता त्यांची माझी प्रथमच भेट, आणि ती बी कोणामुळे, महात्म्यामुळेच आहे. महात्म्याची भेट महात्म्यामुळे. तुम्ही कुठं आम्हाला कुठं भेटणार आहे, नाही भेटायचं असलं तर बिघडून देणार, आपण भेटू देणार. कलाकार नाही का, काही कलाकार असतात, कला निर्माण करतात, आणि काही कलाकार असतात, त्या कलेचा पूर्ण जाणकारी असते ना. आणि जो खरा कलाकार असतो त्याला कोणत्याच गोष्टीचा काय नसतो, अभिमान नसतो. ज्याला अभिमान झाला, अरे म्हटले त्याला कुठं, ज्याने इथे येऊन अभिमान केला, अभिमानी अशी गर्भ अभिमानी अशी गर्भवास, अभिमानी अशी गर्भवास, अभिमानी अशी गर्भवास. कारण आहे ना, मला माहिती हे काय थांबणारे नाही, यांना थांबावं लागेल सगळ्याला. कारण काय वेळेला काय आहे बंधन आहे. कारण मला पण तो थोडंफार, नाही तर बाबा आलं गेलं काय. काहींना असं राहत, इथं ही जागा अशी आहे, इथं वेळ पुरत नाही, आणि इथं वेळ लवकर संपून जाते, असं कधीतरी नाही का. उभा राहणाऱ्या माणसावरती आहे, वेळ न संपणारी पण ही गादी आहे, आणि वेळ संपवणारी गादी आहे. सोपं नाहीये. कारण याची कृपा असल्याशिवाय, आणि तुमच्या लोकांची कृपा पाहिजे पहिली, ऐकणाराची. ऐकायला जर कोणी नाही तर सांगायचं दगडाला, कोणाला सांगायचं. मला वाटतं तरी गावाच्या मानानं, परिसराच्या मानानं आणि वेळेच्या मानानं खूप चांगलं काय आहे, उपस्थिती आहे. आणि याचे सगळे श्रेय ना या महात्म्यांना द्यावं लागेल. ही सगळे गुणवान मंडळी कुठे उपस्थित राहत नाही, यांना पहिलं ठरावं लागतं आणि कुठं जायचं नाही का, ठरावं लागतं की नाही. पण तसं आहे, ठरलेलं असलं तर बरं आहे, नसलं ठरलेलं तर काही खरं नाही. विठाला तसा खरा आनंद जो आहे ना, संत महात्म्यांनी घेतला, महाराजांनी घेतला. तुकोबरायांसारखा आनंद घेणारा महात्मा जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नसेल. सगळ्या स्थितीमध्ये ज्याने आनंदाला सोडलं नाही त्याचं नाव तुकोबा आहे. म्हणतात अरे काय होतं, सगळं काही होतं, आपल्याकडं काहीच नाही राहत, सगळं नंतर येत नाही का. परंतु तुकोबारायांकडे सगळं काही होतं. सगळ्यांना काय करायचे, ते गावातल्यांना काय म्हणतात तिकडं, सावकार. म्हणजे ज्याच्याकडे काय आहे, ज्याला काही कमी असेल त्याने त्यांना मागायचं, ते देण्याचं काम तुकोबाराय करायचे. नाही सावकार की असूनही लोकांना दिलेला. विशेष मी सांगत राहतो की काही लोक असे आहेत, तुकोबारायांनी दोनदा काय केल्या, त्या वया काय केल्या, कशात बुडवल्या सगळ्यांना माहिती, इंद्रायणी. परंतु
दोन्ही वया इंद्रायणीमध्ये बुडवल्या. लोकांच्याकडे जे पैसे दिलेले होते ना, हा, ते पण त्या पण वया काय केल्या, घ्यायचे राहिलेले होते तरी त्या वया कशात बुडवल्या, इंद्रायणीमध्ये. आणि दुसऱ्याने तुकोबारायांच्या अभंगाच्या काय केल्या वया, इंद्रायणी. परंतु देवाने बघा, जे फायद्याचं होतं ते काय, तुकोबारायांना दुःखी केलं ना. तुकोबारायाला धन गेलं त्याचं दुःख नव्हतं, परंतु तुकोबारायांनी जे देवाचं नाम गायलेलं होतं ना, जे कवित्व केलेलं होतं ना, ते लोकांच्या आनंदाकरता केलेलं होतं. आणि म्हणून ते कवित्व स्वतः देवाला काय करावं लागलं. जळी दगडा सहित वह्या, 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 जळी दगडा सहित वह्या. तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ. अहो मला खरं सांगा, तरल्या कोणामुळं, हा, तरल्या कोणामुळं वया, नाही का माहिती, सगळं माहिती परंतु बोलायचं नाही का. महात्मा कुठं चुकतो मग सांग. समर्थ देव आहे, परंतु तरी ते विशेषण तुकोबरायला लावलं. धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. धन्य जीवनात येऊन काहीतरी पुरुषार्थ करावा लागतो. तुकोबरायांचा पुरुषार्थ अहो एक नाही, अनेक दृष्टांत सिद्धांत तुकोबरायाच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. आणि ते सांगता सांगता सकाळ व्हायला हो संपणार नाही. जसं भगवंताचं आणि संतांचं चरित्र न संपणार आहे राजा. कारण त्यांनी केलेलं काम हे काय लहान नाही, मोठी माणसं मोठं काम करून गेलेली आहेत म्हणून मोठी झाली. विठाला तसे संत तुकोबाराय देवाच्या रंगामध्ये, हा, अध्यात्म रंगाच्या रंगामध्ये रंगलेले होते. आणि म्हणून ते, हा, जीवाचं काय होऊ नये, जीवाचं नुकसान होऊ नये. साधूच फक्त काय करतो, महात्माच विचार करतो काय लोकांचं शेजाऱ्याचं नुकसान होणार नाही असं शेजारी कधी विचार करेल का. कधी वाटतं बाबा आपलं त्याच्यापेक्षा थोडं काय पाहिजे, बरं पाहिजे. कोणी असो, दोन, आता मी सांगितलं ना, इथं पहिलं आपण बसलोय, हे देवाच्या पाठीमागच काय होतं, तुमचं गाव होतं का नाही, असं सांगितलं. इथं गाव होतं आणि नंतर कारण विचारलं की काय व्हायचं, म्हटलं इथं दोन पाहुणे जर आले बाहेरून तर त्याच्यातलं एक जायचं, एक शिल्लक राहायचं. म्हणजे अवघड होतं ना. आज जरा दोन कीर्तनकार संघ एकाला जावं लागलं का नाहीये. परंतु संतांचं उद्देश बघा, नुकसान होऊ नये हे संत काय करतात. हा, रामगिरी बाबांची कृपा आहे. अरे एक नाही, अनेक स्थानावर ज्या ज्या ठिकाणी त्यांचे चरणरज लागले ना, ती पावन भूमी झालेली आहे. मग काय असेल, शंभू महादेवाचं स्थान. परंतु माणूस महात्मा कधीही लोकांपासून सुरुवात करतो. या ठिकाणावरून सुरुवात केली, शंभू महादेवाचं स्थान निर्माण झालं. आणखीन आम्ही आज तिन्ही दर्शन केले. काय आज म्हणजे योग होता आमच्या जीवनात, कारण कधीच न पाहिलेले स्थान आणि पहिल्यांदा आज तिन्हीचं दर्शन एकत्रित घडलं. म्हणजे येणाऱ्या महात्म्याची आमच्यावरती काय आहे, कृपा आहे. कारण म्हटले सगळ्यांनी कृपा करू अथवा न करू कोणी, परंतु संतांनी जर कृपा केली ना तर कल्पांती ही सरेना, कृपादान केली असं संतांची कृपा आहे महाराज. कारण तस संतांनी तुकोबरायांनी कृपा केली जीवावर,
सांगितलं की राहा बाबा, जीवन मिळालंय ना, परंतु हे जीवन व्यर्थ घालवण्यासाठी नाही. जसं बाकीच्या योनीमध्ये काय आहे, त्यांना त्याचं ज्ञान राहत नाही, परंतु मनुष्य योनी अशी आहे, त्याला खऱ्या आणि खोट्याचं, पुण्य आणि पापाचं काय आहे, ज्ञान करण्याची काय आहे, मती आहे, मती. नाही तर मग काय, श्वापदासारखं आपलं जीवन घालणं हे चुकीचं आहे. कारण म्हटले ते मृत्यू लोकामध्ये भूमीला भार सांगितलेला आहे. म्हणून महाराज म्हटले, जसा काय करतात, तो पतंग काय करतो, दिव्याला आलिंगन देतो आणि त्याच्या ठिकाणी त्याचं काय होतं, निश्चित काय असतं, मरण असतं. परंतु विषयाचा लोभ त्याच्या जीवनामध्ये होता, म्हणून मरण पत्करावं लागलं. त्याचं तुकोबराय म्हटलं, अरे श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. रंगी रंग रे श्रीरंग 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 फुलला दीपक फुलला दीपक फुलला दीपक फुलला दीपक शरीरा गायते देवन शरीरा गायते देवन फुलला काय भुलला से पतंगे. उदाहरण दिल्याशिवाय काही काही कळत नाही. बघा आता तसं पाहिलं तर फक्त मीच एकटा पडलो यांच्या इकडं अर्धी, एक पखोद्याने इकडची एवढी लावून धरायचे आणि एकाने इकडचे. पण आता बाबाला दोन्ही सांभाळलंय ना, बरबाड जरी तिकडं असलं तिकडं असलं, ते असो किंवा हे असो, नाही अंतर किती असो, परंतु एक आहे, देवानं मात्र सगळ्याला एकत्र आणलं सूर्यनारायण. इथं ही कृपा आहे महाराज. तस आहे, हा विषयातून, विषयाच्या विषयातून काढणारा महात्मांचा उद्देश आहे. विषयाचं विष काय साधन आहे. एकाचा विषय एक, फक्त सेपरेट आहे की नाही. डोळ्याचा विषय काय आहे, रूप विषय हा डोळ्याचा आहे. कानाचा विषय काय आहे, श्रवण. शब्द काय आहे, नाद. कशानं ऐकू येतो, नाका ना. हे कळलं तरी बरं झालं, नाही काय कशानं प्राप्त होतं, काही नाही. नाही तर काय, जीवनामध्ये काहीतरी गोष्टीचं ज्ञान जर संपादन केला, ज्ञान संपादन केलं आणि महात्म्याच्या जवळ गेलं आणि देवाचं दर्शन झालं, तो मुक्त झाला म्हणायचं. नाही तर काय उपयोग येऊ. म्हटलेले आहे, देवाची कृपा ही साधू शिवाय शक्य नाही. बहु अवघड. आणि त्या साधूची कशी आहे, सोपी का साधूची भेट होणं, बहु अवघड आहे. परी जग जेठी करुणा केली. त्याच्याशिवाय संतांची कृपा नाही, साधूच्या कृपाशिवाय देवाची हे जाळ आहे. जसं जन्म मरणाचं काय, जीवाच्या पाठीमाग लागलेलं जाळच आहे, त्याचं चक्र आहे, ते फिरत राहत. जीवाला काय सुट्टी नाही आहे. आद्यशंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी
जठरे शयनम यह संसार खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज किती वेळा जन्माला वे नित्य भाव भजिता किती वेळा जन्माला वे नित्य भाव भजिता किती वेळा जन्माला वे नित्य भाव भजिता किती वेळा नित्य भाव भजिता 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 ज्या जन्माला जाणार जीव त्या जन्मामध्ये फजितीच फजिती आहे असं काय नाही. परंतु कोणत्याही जन्माला जाऊ द्या जीवाला त्या योनीमध्ये त्याला त्याचा आनंद पूर्ण घ्यायचा. आता तुम्ही कोणी डुकराच्या जन्मात असतील, कोणी कुत्र्याच्या जन्माला असतील, कोणी बैलाच्या जन्मात असतील, पण ज्याला जी योनी मिळाली त्याला ती काय आहे, प्रिय आहे. मरेपर्यंत त्याला मरावं वाटत. कोणाला कोणाला मरावं वाटतं मरायचं. अरे संतांना तर तेही संपून टाकलं. मरण माझे मरोनी मज केले अमर अमर. त्यांनी जीवाला अमरत्व दिलं. देव काय साधा नाही, तो काय कोणालाही काही देत नाही. कारण एक वेळेस देव विचार करतो, परंतु संत मात्र तोही विचार करत नाही. त्यांनी सांगितलेलं म्हटले, हा याती भलती नारी ना आहे का नाही. हा, न लगे चिंता. काय चिंता करण्याची गरज आहे. इथं सूर्यनारायण मंदिरात आलाच बोया कदा चुकून बाहेर गावचा, तर त्याला झोपायला मिळणार नाही, तर खायला मिळणार नाही. हा, असं होईल का. उलट लाभ हा आहे कशाचा, संत संगतीचा. आणि सगळ्यात मोठा लाभ जर काय आहे तर म्हटलेलं आहे सताम संगोही बेशरम म्हटलेलं आहे. संतांचा संघ म्हटले काय, संतांचा तो संघ तोची स्वर्गवास म्हटलेला आहे. संतांचा संघ म्हणजे काय, स्वर्गातल्या लोकांना काय कमी आहे का. आता तिथं जर वर्णन करायचं ठरलं तर तिथले भोग न संपणारे आपले संपणारे. हा, मला सांगा, भोग भोग भोगून संपवले जीवानं का भोगाने जीवाला संपवलं. हो, झोपले का. बरं अशीच लागत विठाला. कितीही भोगाला तुम्ही पण ते खाल्लं म्हणून परत खावं लागणार नाही. सांगा बरं. एकदा जेवलात परत जेवण नाही लागणार. दुसऱ्या दिवशी काय आहे भाजी आहे का नाही. बरोबर आहे का नाही. एकदा स्नान केलं म्हणजे आपल्याला दररोज करावं लागतं. काही धर्मात 8-8 दिवसाला करतात नाही का. काही तर काही असे महात्मे होते तर त्यांनी 12-12 आणि 2-2 तप त्यांनी काय केलं नाही, जल अंगावर घेतलं नाही, परंतु त्यांच्या तपाने महाराज त्यांच्या जवळ गेलं तर सुगंध यायचा. अशी शरीराची मर्यादा ठेवणारे महात्मा ही रामगिरी बाबा ज्यांनी पाहिले असतील. महात्म्यांना खरं महात्म्यांचा सहवास लावलेली मंडळी फार काय आहेत. त्यांची काय आहे धन्यता आहे जीवनाची. आपल्याला तर हे सगळं आणि आपल्या सगळ्यावरती कृपा खरी महात्म्यांची आहे. सगळे महात्मे आल्यानंतर आपल्याला काय मिळालं, हा इथं जन्म मिळाला. आणि म्हणून तर त्यांनी खरं सावध केलं की बाबा नको. कारण साधूच फक्त काय परोपकाराय सताम विभूतया. हा, म्हटले बरेच परोपकार करणाऱ्यांचे काय आहेत या ठिकाणी संख्या आहे, परंतु संतांना मात्र अग्रगण्य स्थान महात्म्याने दिलं. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, संत विटप सरिता गिरीधरणी परहित लाग सबन की करणी परहित लागे सबन की करणी. संत, वृक्ष, विटप, सरिता, नदी, गिरी, पर्वत, धरणी, ही धरत्री माता, हे सगळं काय आहे देवानं याच्यासाठीच निर्माण केलेलं आहे. त्याच्यासाठी उपकार करण्यासाठी. धरतीनं कधी म्हटलं नाही अरे कोणी चुकला काय, वकला काय,
हा पूजा काय केली तरी तिच्या कडून काय आहे तुम्हाला सगळं माप आहे. म्हणून संतांनी आपल्याला ती ऋण फिटतच नाही या सगळ्या गोष्टीचं. म्हणून काय करावं केले लागतं? उपकार सांगू मी काय पाप न करी ऐशी माय हरद त्यांचे देखिले पाय तिने अक्षय भयदान गाय केले उपकार सांगू मी काय पाप न करी न संपणार देतात. संस्कार देणाऱ्यांमध्ये काय आहेत? संत आहेत. अहो सकाळी उठल्याबरोबर काय करावं लागतं? करतात का नाही? हा कराग्रे लहान लेकरांना शिकवल्या जात नाही का? समुद्र वजने पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी पायाचा स्पर्श होण्याच्या अगोदर काय करावं लागतं? दर्शन केलं पाहिजे भूमी मातेचं. कारण मी जे दिवसभर तुझ्यावरती कर्म करणार आहे चांगलं वाईट त्याच्यासाठी हे देवी धरत्री माते मला काय कर. अरे नाही काही करू शकत तर माफी तर मागू शकता की नाही? अहो त्याच्यासाठी तर सगळ्यांचे भांडण आहे. कोणी जर एखादा नेता जरा वाईट बोलला ना तर सगळा समाज म्हणतो तो जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमचा उद्रेक बंद करत. कशासाठी? एका शब्दाला काय आहे जगामध्ये? शब्दांना किंमत आहे. आणि म्हणून शब्द हे बाण संतांकडे होते है की नाही? त्यांच्याकडे दुसरे काय नाही. शस्त्र घेऊन फिरावं लागत नाही. साधूला फिरावं लागतं. आजकाल फिरावंच लागतं. कोणी कुठं गाठील. एका हातात माला आणि दुसऱ्या हातात भाला. योगी जे व्रत आहे ना ते पाळावंच लागणार आहे. कारण वातावरण काय झालेलं आहे? बिघडलेलं आहे. आणि बिघडलेल्या वातावरणात जगायचं म्हणलं आणि एखाद्याला हिमालयातच जायचं म्हणलं तिकडे भाला आणि मालेची गरज नाही. स्तब्ध बसून राहायला एका ठिकाणी हाईचं वैसोनी आवडी अनंत आळवावा ऐक नाही. ही अवस्था ज्याची येते ना त्याला बाकी पुढे जाण्याची गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन. काय तुम्ही तुम्ही वासुदेव म्हणा आणू तुम्ही आठवा तुम्ही वासुदेव वर्षाची आहे की नाही? आता किती आहे? किती वर्षाचे असू द्या परंतु नित्य म्हणावं किती तत्पर राहावं याच्यासाठी महाराज म्हटले लाभू करा गाठ घाला मुळ बंदी सांडवा उपाधी उपाधी उपाध्यामध्येच काय जीव गुंतलेला आहे. उपाधी सोडणं सोपं नाही. त्याला ना कीर्तनाला नाही ना आता पाणी भरायचं उपाधी आहे. लेकरा बाळातून सुटणं सोपं आहे. सोडणं सोपं नाही. आणि परंतु सोडलेले लोक आहेत जगामध्ये. यांच्यातून सगळ्यातून काय आहे? अरे म्हटलं तसंच नाही. असं नाही सोडलं लाथाळीला हा संसार केला षड उर्मीचा. ही बाहेरच्या शत्रूंच्या बरोबर ती लढणं सोपं आहे. परंतु आतल्या शत्रूंच्या बरोबर कोण लढल?
आतल्या शत्रू बरोबर लढण्याची ताकद देव आणि संत घातले बाहेर काम क्रोध वैरी 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 पैसा पांडुरंग पैसा अंतरी पांडुरंग घातले बाहेर काम क्रोध वैरी घातले बाहेर काम क्रोध वैरी किती त्रासदायक आहे तो शत्रू. अहो सोपे नाही. एखाद्या विषयाची ज्याला तलप लागली ना ती लवकर संपत नाही. कधी कधी चांगलाही विषय आपल्या समोर असले परंतु वाईट विषयाला एकदा जीव भुलला ना तर ज्ञानोबरांची सुंदर उभी आहे. पाही पा दूध पवित्र आणि पाशी त्वचेची या पदराड परी ते आवेरून गोचिड अशुद्ध काय करत ते कुठं राहत गो मातेच्या काशेत राहत परंतु त्याला दूध पिता येतं का. कारण त्याचा स्वभाव बनलेला आहे काय प्यायचं रक्त प्यायचं. तसा तसा आहे सगळं समोर आहे. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाची झाला. आता जे कडू आहे ते गोड वाटायला लागलं आणि जे गोड आहे ते काय वाटायला लागलं म्हणजे चांगल्या आणि वाईटाचं ज्ञान राहिलं नाही आणि याचा निवाडा महात्मा करण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणून सावध करतात. असं तसं सावध करत नाही. आता म्हटले का कर रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुललासी. हा खरा तुझा जे ध्येय आहे ना ध्येय काय पाहिजे जीवाचं. हा बघा नदी उगम पावते एका ठिकाणावरून परंतु तिचं ध्येय काय राहतं. ध्येय काय राहतं माणूस निघतो घरून ध्येय राहतं सूर्यनारायण मंदिर कीर्तन पण मध्येच जरा कोणी भेटलं तर नाही का नाही. परंतु सर शहाणा असलं ना नदी सारखं गुण त्याच्यात असला ना तर ते वाईटाला सुद्धा काय करेल इथं घेऊन ये. नदी वाईटांना सुद्धा काय करते आपल्या बरोबर आहे का नाही. ती कुठून निघते गंगा उगम पावते एका ठिकाणावरून कुठं नाही उगम पावते परंतु तिचं ध्येय मात्र काय आहे. हा समुद्र मापह प्रविशंती तस आहे. हा जीव कुठं नाही चालला ना त्याचं ध्येय एकच पाहिजे भगवंताचं दर्शन. भगवंताचं दर्शन प्राप्त जर झालं ना तर जीवाचं कल्याण आहे. आता दर्शन करणाऱ्यामध्ये तीन प्रकारचं दर्शन आहे. काही सामान्य माणसं असे आहेत तर त्यांना ते कशात शोधतात देवाला मूर्तीत त्यांना काय होतं प्रत्यक्ष दर्शनात. दुसरं तर काही होऊ शकत नाही कारण साधना पाहिजे आणि ज्या साधकांची साधना असल्यामुळे साधकांना देवाचं दर्शन स्वप्नात. स्वप्न कशाचं काही लावतो भयंकर स्वप्न पडतात बाबा आहे का नाही. म्हणतात राजे महाराजे होते पण सात्विक होते त्यांना असे स्वप्न पडायचे का जे सगळं सुरळीत चाललं असत. जनक राजालाही एकदा स्वप्न पडलं होतं तर ते काय स्वप्नामध्ये काय झाले भिकारी झाले आणि स्वप्नात भिकारी. आता विचार करा त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे. जनक राजा राजा असताना स्वप्न पडलं ते स्वप्नात भिकारी झाले. माणसाला स्वप्न पडतं भिकारी राहतो पण तो स्वप्नामध्ये काय होतो राजा होतो. म्हणजे आपलं स्वप्न वरच राहत आले नाही. आपण त्याचा विचार करतो जागा झाल्यावर परंतु कसा आपण भिकारी असताना राजा झाला परंतु जनकाने विचार केला काय का आपण
स्वप्नात आपल्याला भिकारी पण मिळालं याचं काहीतरी कारण असं, नाही काय, नाही का नाही? स्वप्नामध्ये जनक राजाने ज्यावेळेस बघितलं की विचार केला, आणि चांगले माणसं काय करतात, प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आणि विचार करायलाच पाहिजे. जीवनामध्ये विचार जर नसेल चांगल्या आणि वाईटाचा, तर जीवनाला नुकसान होण्याची काय आहे, भीती आहे. तसं जनक राजाने विचार केला की हे कसं झालं, म्हणून एक प्रश्न काय केला, अं, हे खरे की ते खरे, आहे का नाही, हा प्रश्न होता. आणि त्यांनी अं, सगळ्या राज्यात, आपल्या राज्यातल्या सगळ्या विद्वान लोकांना बोलवून घेतलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं की हे खरे की ते खरे. आता त्याच्यात काय, आता हे खरे की ते खरे विचार करण्यासाठी सगळे चांगले चांगले लोक काय केले, ज्याला उत्तर देता येणार नाही त्याला तुरुंगामध्ये बंदिस्त केलं. परंतु त्यामध्ये त्या तुरुंगामध्ये त्या विद्वान विद्वान लोकांमध्ये कहोड नावाचे जे मुनी आहेत, तेही त्यामध्ये काय झाले, बंदिस्त झाले. आणि नंतर कळलं, त्यांचा जो असणारा जो मुलगा होता, बर असा तसा नाही, माई मातेच्या गर्भामध्ये असतानाच काय केलेलं होतं, वडिलांच्या विद्वत्तेची चूक त्यानं काढलेली होती. आणि म्हणून त्याला शाप दिलेलं होतं वडिलांनी की काय उशीर जा, 8 ठिकाणी तू काय होते, 8 अंगाने वाकडा होशील. म्हणून त्याचं नाव अष्टावक्र. तो अष्टावक्र, त्याला कळलं का आपले वडील काय झाले, जनकाच्या त्या दरबारामध्ये तुरुंगामध्ये बंद आहेत आणि प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही. तो प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आला. मग कधी वरच्या अंगाने माणसाचे काही हे नाही, तो 8 अंगाने जरी वाकडा होता, परंतु आतून मात्र तो काय होता, ज्ञानी होता, विद्वान होता. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर 8 वर्षाच त्याचं काय होतं वय. त्या ठिकाणी आल्यानंतर बघितलं द्वारपालांनी का, अरे आता हे चांगले चांगले विद्वान काय झाले, बंदिस्त झाले, हा मुलगा काय सांगणार आहे. परंतु त्यानं सांगितलं, माझे वडील बंदिस्त आहेत, मला त्यांना त्या तुरुंगातून सोडायचं आहे, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे राजाच्या. मग आज दरबारामध्ये आल्यानंतर सगळेच हसायला लागले अष्टावक्राकडे बघून. आता चांगले चांगले होते त्या ठिकाणी विद्वान लोक. आणि काय होतं, हसण्याने काय झालेलं आहे, भरपूर काय घडलेलं आहे सगळ्यांना माहिती. हसण्यामुळं काय होतं, महाभारत होत आहे की नाही, मग कीर्तनात किती हसत नाही का. परंतु प्रत्येक ठिकाणचं हसणं काय आहे, बदल आहे हसण्यामध्ये. त्या ठिकाणी हसायला लागल्यानंतर हा तर शांत उभा होता, परंतु सगळे हसायचे शांत झाल्यानंतर अष्टावक्र काय लागलेला हसायला लागला सगळ्यांकडे बघून. मग तो सगळ्यांनीच विचारला, अरे हा का हसू राहिला. कारण सगळ्यांनी जनक राजाकडे बोट केलं. जनक राजाने विचारलं, बाबा तू का हसतोस. म्हटले, तुम्ही का हसलात, सगळे माझ्याकडे पाहून हसलात ना, अगोदर तुम्ही हसले का त्याचं मला उत्तर पाहिजे. तर बाकीच्यांनी सांगितलं, आम्ही तुझाच 8 अंगाने तू वाकडा दिसला म्हणून काय केलं, आम्ही हसलेलो आहे, परंतु तू का हसलास. त्याने सांगितलं, मला वाटलं होतं ही सगळी काय आहे, विद्वत जनांची ज्ञानी जनांची सभा आहे, परंतु ही तर सगळं काय जे दिसतं, चर्मकारांची सभा मला या ठिकाणी वाढते. असं म्हटल्यानंतर जनक राजा तर ज्ञानी महात्मा होता, त्यांना ज्ञानी राजा असल्यामुळं जवळ घेतलं. म्हटले, बाळा काय आहे तुझं नाव. म्हटले, मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, हे खरं की ते खरं. एका शब्दात एका वाक्यात उत्तर दिलं, हे खोटं आणि ते खोटं. परंतु कधी बाकीच्यांना कळलं नाही, हे खरं ते खरं, हे खोटं ते खोटं. परंतु नेमकं काय, जनक राजा ज्यावेळेस झोपला आणि झोपल्यानंतर जे स्वप्न पडतं, स्वप्न पडतं ते खरं राहतं का हो, बोला ना, खरं राहतं का. हा, तेही खरं नाही. म्हटले स्वप्न आहे, स्वप्न पडलं ते खरं नाही. परंतु आज मी जे राजवैभव भोगतोय हे पण पूर्ण टिकेल असं नाही, हेही काय आहे. म्हणून हेही तेही खोटं आणि हेही खोटं. परंतु असं तत्पर उत्तर देणार, हा फक्त कुठे येऊ शकतो, महात्म्याच्या कुळामध्ये जन्माला येऊ शकतो. तसे संत हे मात्र कुल पवित्र करण्यासाठी, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन
अपार संवित सुख सागरे लिनम परे ब्रह्मणीयस्य चेता. बघा, कुल पवित्र आहे, माता पवित्र आहे, परंतु या ठिकाणी तर संत महात्म्यांनी आपलाच भारत देश असा आहे, बाकीच्या देशामध्ये नाही येतो कीर्तन भजन. हा, उलट आपले गेले भाऊ बाहेर, नाही का. आपल्या लोकांनी प्रचार केला बाहेर जाऊन. जसं प्रभुपाद स्वामी जे आहेत ना इस्कॉनचे, त्यांच्याकडे काय गोष्टी सांगा न गप्पा आहे काय, अजिबात काय हा विषय ना राहत नाही. त्या ठिकाणी बीज मंत्र जपला जातो. कसा जपता का थोडं तुम्ही? हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे. हरे रामा. अवघडच झाला. त्यांनी तर लावून धरलं यांना, नाही का त्यांचं. हा हा ना, त्या म्हणताना तुम्ही काय नुसतेच खाता. नाही, त्यांच्याकडेच सगळं दिलेलं आहे. 80-90% भक्तीच्या क्षेत्रामध्ये वाढवण्याचं काम मातृवर्गाचं आहे, आणि खरा उद्देश त्यांचाच पाहिजे. ती जरा चांगली असली माय माऊली तर परिवार सुखी राहतो, आणि जरा तीच बिघडली ना, येत आधीच बिघडेल राहतो. नाहीये त्याच्यासाठी. म्हणते आचार्य म्हणतात, अरे पुत्र कुपुत्र होईल, परंतु माता क्वचित पिकू माता न भवती. माता कधी काही काही न जरी रामाला वनवासाला पाठवलं तर बाकीच्यांचाच फायदा झाला का नुकसान झालं, सांगा बरं. राम वनवासाला गेला तर त्या वनवासामध्ये किती लोक, वनवासालाच राम गेला नसतं तर रामायण ऐकायला भेटलं असतं का? भेटलं असतं का सांगा. अरे हे सगळं काय आहे, अगोदरच निश्चित आहे. आपल्याला जो आनंद देतात महात्मा, अंतकरणापासून वृत्ती काय आहे भगवंताकडे त्यांचे लागलेले आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की तुम्ही ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास आहे ना, हे मिळालेले याच्यावरती, हे राहणार नाहीये. कसं आहे अभंगाचं दुसरं